सर्वांना गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी ना आमच्याकडे खूप पाऊस चालू होता. खूप नव्हता, असा रिमझिम 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 पाऊस चालू होता. मी थोडंसं म्हटलं चला आता ना गच्चीवरती जाऊन एक चक्कर मारून येऊया. सकाळी सकाळी ना हे वातावरण पाहिलं ना खूप भारी असं वाटतं. मी सध्या ना कोपरगावला आहे. अ, गावाकडे म्हणजे पाथर्डीला नाही तर कोपरगावला आहे. इथून आहे ना हे निसर्गाचं वातावरण आहे ना एवढं छान सुंदर आणि भारी वाटतं. हे पाहायला मला खूप भारी वाटतं. सकाळी सकाळी ना खरंच खूप प्रसन्न असं वातावरण इकडे तयार झालेलं असतं. मी आता सर्वात वरच्या गच्चीवरती आले आहे आणि इथूनही ना इथं खाली जे आहे ना तो ओपन स्पेस आहे गच्चीचा. आणि तिथे खाली माझी मग रूम आहे आणि मी सगळ्यात वरती अ, जी जागा आहे किंवा सगळ्यात वरती जे टेरेस आहे ना तिथे मी आज आलेली आहे. मी आज 1-2 वेळा आले असेल मी अगोदर, पण मला इकडे खूप छान असं वाटलं. थोडंसं सकाळी सकाळी मग वर्कआउट पण थोडंसं करता येतं इथे येऊन आणि थोडंसं जरा मनाला प्रसन्न वाटतं. खालचा शूट तर खूप भारी असा येतो. मी काळजी घेते का व्हिडिओमध्ये माझ्या कोणी व्यक्ती येऊ नये. कारण खाली ना खूप सारे लोक येत जात राहतात. कोणाला आपलं शूट करणं आवडतं किंवा कोणाला शूट करणं आवडत नाही. तर आणि मी इकडं ना नवीन आहे. माझ्या जास्त कोणी ओळखीचं वगैरे नाही. तर इकडे ना समृद्धी महामार्ग खूप सुंदर असा दिसतो. खूप भारी वाटतं हा समृद्धी महामार्ग पाहायला. ह्या समृद्धीच्या ना 2 लेन आहेत आणि खाली जो आहे ना तो शिर्डी कोपरगाव हा रोड आहे. आणि याच्या जस्ट 500 मीटर इकडच्या साईडला मग आम्ही राहायला आहोत. तर खूप छान सुंदर आणि मस्त भारी असं वाटतं ह्या साईडला. सकाळी सकाळी उठल्यानंतर तर खरंच खूप भारी वाटतं. नंतर मी म्हटलं चला आता खाली जाऊया. थोडंसं झाडांना मी पाणी दिलं. पाणी देत असताना काही शूट करणं झालं नाही. नंतर एक थोडासा छोटासा शूट घेतला आणि हो, नंतर परत थोडंसं घरातलं आवरलं आणि परत मला असं वाटलं की चला आता आपण झाडू मारून घेऊया. तर मग झाडू मारताना मी परत गच्चीवर आले आणि सहज या दरवाजाकडनं माझं जरा बारकाईने लक्ष गेलं. कारण काय झालं ना माझ्या पातळीच्या अ, गच्चीला वरती ना सॉरी टेरेसच्या याला ना वरती ना दरवाजाच नाही आहे. तर हा दरवाजा पाहून मला असं वाटलं की मी कमी बजेटमध्ये ना असा दरवाजा माझ्या ह्याच्यासाठी तयार करून घेऊ शकते. तर मग मी याचा जो शूट आहे ना तो थोडासा आणखीन जास्त व्यवस्थित घेतला. मला असं वाटतं की कमी पैशामध्ये हा दरवाजा त्यांनी तयार करून घेतला असावा. मलाही एक छोटासा असा दरवाजा तरी तयार करणं सध्या खूप गरजेचं आहे. मी पाचवडीला गेल्यानंतर हा विचार नक्की करणार आहे. याला ना आतल्या साईडली कडी आहे. कडी खूप सहज अशी लागत आहे. त्यामुळे खूप भारी मस्त असं वाटत आहे आणि थोडीशी सेफ्टीही याने राहते. मग मी संध्याकाळी हा दरवाजा लावून घेते आणि मध्ये पण एक दरवाजा असतो. म्हणजे सेफ्टी इथे खूप आहे. इकडची माणसे पण खूप चांगली आहेत. सर्व चांगले आहेत. फक्त प्रॉब्लेम काय होतो की कोणी ओळखीचं नाही, म्हणजे खूप जास्त ओळखीचं नाही म्हणून मग जास्त कोणाशी बोलणं वगैरे काही होत नाही. तर मी आता परत आहे ना खाली चालले आहे. हा जिना ना खूप म्हणजे खूप घाण झाला होता. हा जिना आवरण्यासाठी ना मला 1 तासाचा तरी वेळ गेला. मी सर्व जिना झाडून स्वच्छ केला. मला असं वाटतं कमीत कमी वर्ष 2 वर्ष तरी गेले असतील याला कोणी झाडलं नाही किंवा स्वच्छ केलं नाही आणि वरती ना खरंच खूप घाण झाली होती. मला जेवढं आवरता आलं ना तेवढं मी आवरलं आणि आता ना मी खाली जात आहे. स्वयंपाक वगैरे करायचा आहे. या ठिकाणी पटकन स्वयंपाक आवरला आणि थोडीशी भेळही केली होती खाण्यासाठी. मुलीला ड्युटीला जायचं होतं आणि मलाही थोडंसं बाहेर जायचं होतं. मग ती मला जाताना सोडणार होती म्हणून मग खूप फास्ट असं आवरलं आणि मग मी आता आले आहे कोपरगावच्या सरकारी दवाखान्यामध्ये. 9 वाजता मी दवाखान्यामध्ये पोहोचले होते आणि 1 वाजता मी दवाखान्यातून बाहेर पडले. नंतर मुलीला घेऊन तिचंही काम आवरलं होतं. मग आम्ही दोघीजणीही परत कोपरगावला सॉरी कोकमठाणला जाण्यासाठी निघालो. मध्ये ती काही पत्र वगैरे वाटत होती आणि मग आम्ही फायनली घरी पोहोचलो. आम्हाला घरी पण इथं 2-2:30 वाजले होते आणि खूप भूक लागली होती. मग आल्या-आल्या ना पटकन जेवण करून घेतलं आणि जेवणानंतर परत खाली गेलो थोडंसं गप्पा मारण्यासाठी. तर तिथे ना विषय निघाला होता की मूळव्याधाचं औषध पाहिजे म्हणून. तर माझ्याकडे खरंच हे औषध आहे. ज्यांना कोणाला गाठीचा प्रॉब्लेम आहे ना, तर त्यावरती हे अत्यंत गुणकारी आहे. कोणाला लागत असेल तर संपर्क करा. नंतरचे थोडे थोडे काम आवरता दिवे लागण्याची वेळ झाली. नंतर छान असा दिवा लावला. दुपारचं जेवण शिल्लक होतं तेच आम्ही खाणार होतो आणि आजचं कसं तरी भागवून घेणार होतो. तर तेव्हाच आहे ना उडीद वड्याची आणि चटणीची आठवण आली त्या क्लिप पाहून. आणि घरचं जे वातावरण आहे ना त्यांना खूप असं मिस केलं. खूप वाईटही वाटत होतं. पण म्हटलं चला कधी कधी ना काही काही गोष्टींना पर्याय नसतो. मग अशा प्रकारे खूप सॅडली असा मी आजचा माझा दिवस संपवला. बाकी सर्व ठीक होतं.